कसई दोडामार्ग नगरपंचायतीने एक स्तुत्य निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. शहरातील नागरिकांना अनेक सुविधा देण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत आहे. शासनाचे उपक्रम राबविले जात आहेत. शुक्रवारी कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या वतीने सक्शन वाहन, कन्व्हेयर बेल्ट, डस्ट रिमूव्हल, शेडिंग मशीन लोकार्पण करण्यात आले. कसई दोडामार्ग शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या सहकार्याने शक्य होत आहे असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी म्हटले आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायतकडे सक्शन वाहन उपलब्ध नसल्याने सुलभ शौचालयामधील मलनिस्सारण करण्यासाठी सावंतवाडी येथून वाहन बोलावे लागत असे. कसई दोडामार्ग नगरपंचायत वतीने सुरुवातीला सक्शन वाहन खरेदी केली होती, पण त्याला ट्रॅक्टर जोडला, यामुळे उपयोग शून्य झाला होता. यानंतर नगरपंचायतकडून नवीन सक्शन वाहन मिळावे यासाठी प्रस्ताव पाठवला होता. यामुळे काही महिन्यांपूर्वी हे सक्शन वाहन उपलब्ध करून दिले होते. याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत गायकवाड, सभापती संजना संतोष मावळणकर, सौ पारसेकर, ज्योती जाधव, सौ जाधव, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, व्यापारी संघ अध्यक्ष सागर सिरसाट, प्रणय मोरजकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सक्शन व्हॅन ह्या आपल्या शहराच्या म्हणजे जी आपली शहराची दळणवळण आहे किंवा आतमध्ये जात नाही आहे आणि ती ऑपरेट पण होत नाही आहे. तिचे जो सक्शनचा जो पंप असतो त्या पंपऐवजी ट्रॅक्टरलाच जॉईन करून ते सक्शनचं पंप फिरून ते आपण त्याला मोटरच लावली नव्हती. अशा बऱ्याचशा काही ते त्रुटी होत्या ते अजूनपर्यंत आपल्या डम्पिंग ग्राउंडवर तसेच पडू नये. त्यावर आम्ही टेक्निशियन मागून पण त्याचे सल्ले घेतले, पण टेक्निशियनच्या माहितीप्रमाणे आणि ज्या आपले काही जे जाणकार लोक आहेत ते ही ती जुनी सक्शन व्हॅन होती ती चालू शकत नव्हती. म्हणून आपल्याला स्वच्छ भारतच्या अनुषंगाने आपल्याला ही सक्शन व्हॅनची मागणी करण्यात आली आणि आम्हाला ती सक्शन व्हॅन लवकरात लवकर ती आम्हाला भेटली. यामध्ये शासनाचं पण मी खूप खूप आभारी आहे. नगरपंचायतच्या आपल्या लोकार्पण सोहळा आहे, जो की लोकांसाठी आवश्यक अशी वस्तू असलेली म्हणजे एक आपली सक्शन व्हॅन. शहर नगरपंचायतचं अस्तित्वात आल्यानंतर शहराचा जो विकास होत आहे आणि नवीन नवीन इमारती होत आहेत, नवीन हॉटेल्स होत आहेत, त्याची सक्शन व्हॅनची आवश्यकता होती. ती आज नगरपंचायतने पूर्ण केलेली आहे आणि शहरासाठी एकदम कमी दरात, कारण आता आपण बाहेरनं जर सक्शन व्हॅन मागवली तर 5,000, 10,000, 8,000 असे रेंट घेत होते, पण आम्ही 1,000-1,500 रुपये एवढ्या किमतीमध्ये शहरासाठी ही उपलब्ध करून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे जो कचरा येतो, कचरा आपला गोळा होतो आणि त्या ढिगाचे ढीग होतात, त्यासाठी योग्य तिथे नियोजन केलं, त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली तर ते एक चांगलं होऊ शकतं. त्याकरिता आपण आपलं जे मशिनरी लागतात, जे कटिंग मशीन असतं, जे प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे कट करतात, स्लॉटिंग मशीन असतं, जे काही प्लॅस्टिक वगैरे वेगळं करतात, काही अत्याधुनिक मशिनरी आहेत त्या आपण नगरपंचायतने खरेदी केलेल्या आहेत. आणि ह्या सर्व काही जे शक्य आहे ते आपल्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने, उपनगराध्यक्ष आहेत, सभापती मॅडम आहेत, आपले गायकवाड साहेब, शिवसाहेब आहेत, या सर्वांच्या आणि सर्व नगरसेवकांच्या हातभारामुळे, सर्वांच्या सहकार्यामुळे आज शक्य होऊ शकलं आहे. त्यामुळे सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि शहराच्या सर्व लोकांनी आम्हाला साथ द्यावी आणि असंच नवीन नवीन उपक्रम आणि नवीन नवीन लोकार्पणं आपल्याकडनं त्यांच्यानी होऊन घ्यावी ही इच्छा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.